मी महेश थोरात, व्हॅलाग्रो बायोसायन्सचा प्रतिनिधी. आज आपण या ठिकाणी रामापूर गावामध्ये विजय शिंदे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तरी आपले त्यांनी व्हॅलाग्रोचे उत्पादने जे काही वापरलेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हे आहे थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. आज आपला हा कॅप्सिकमचा प्लॉट आहे, तो किती दिवसांचा आहे? त्याला 3 महिने झाले. 3 महिने झाले. त्याचे किती तोडे झालेत? त्याचे 3 तोडे झालेत. आणि तुम्हाला कसं कसं त्याचे ॲव्हरेज मिळालंय? त्याचं ॲव्हरेज आपल्याला आतापर्यंत एक 15 टन जास्त झालेलं आहे. तर तुम्ही व्हॅलाग्रोची जी काही उत्पादने वापरल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगले जे रिझल्ट आले ते म्हणजे काय काय वापरलं तुम्ही आणि तुम्हाला कसा रिझल्ट आला? त्याला आपल्याला फुलगई ड्रॉपिंग व्हायची. टेम्परेचरमुळे काय व्हायचं, ह्या सीडनेटमुळे आपल्याला धग तयार होऊन प्रॉब्लेम व्हायचे फुलगईला. मग आपण कॅल्बेट आणि तुमचं MCZ वापरलं आहे फुलगई ड्रॉपिंगसाठी. चांगला सेटिंग मिळालं, चांगला रिझल्ट आपल्याला मिळाला. आणि तुमचं आपण खाली ड्रिपनं तुमचं 10-54-10 आणि स्प्रेसाठी वरनं आपल्याला हे सोडलं कॅल्बेट आणि MCZ. आणि वजन वाढीसाठी काय वापरलं? साठी आपण स्प्रेसाठी 10-54-10 आणि बेनिफिट PH वापर. आणि ड्रिपला 10-54-10. आणि त्याचा तुम्हाला कसा फरक वाटला? त्याचा वजन वाढीसाठी आणि शायनिंगसाठी चांगला रिझल्ट. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक जाणून आला की बाबा तुम्ही आता तुमचा शेजारी पण एक प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये बाबा बेनिफिट PZ वापरला का तुम्ही तिकडं? नाही, तिकडं नाही वापरला, पण एका प्लॉट. हा, मग तिकडं न वापरल्यामध्ये आणि इकडं वापरल्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला वजन मध्ये? इकडं आपल्याला सेटिंग बी चांगले झाले आणि तुमचं वजन बी मालात चांगले झाले आणि मालाला शायनिंग वगैरे चांगली. चालतं, ओके. म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. तुम्ही त्या व्हॅलाग्रोच्या उत्पादनाच्या रिझल्ट बाबतीत तुम्ही समाधानी आहात का? हो, 1 नंबर. हा, तरी तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल मग? व्हॅलाग्रोचे कंपनीचे प्रोडक्ट सगळे चांगले आहेत आणि ते शेतकऱ्यांनी वापरावे. धन्यवाद.